रामकृष्ण हरी. वातावरण पा कसं ढगाळ आहे, एकदम पावसासारखं. एकदम पावसासारखं वातावरण झालंय, ढगाळ. दिवसमानच असे फिरले ना, तर तिकडे युद्ध चालू झालं आणि इकडे पाऊस चालू झाला, असं झालंय. दिवसमान असे उलटे सुलटे फिरते आहे सगळे. मोदींनी पण भारी काम केलंय बरं का, एकदम मस्त काम केलंय मोदींनी. मोदीच्या नावाने लोक गागात आहे, पण मोदी जे करतोय ना ते सगळं डोक्याने करतोय. आत्तापर्यंत एक पण मुख्यमंत्र्यांनी एवढा निर्णय घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीचा निर्णय जो आहे ना, कोणत्याच पंतप्रधानांनी घेतलेला नाही. मुख्यमंत्रीच आलं माझ्या तोंडात, पंतप्रधान कोणीच घेतलेला नाही असा आत्तापर्यंत एवढा निर्णय प्रत्येक गोष्टीचा. तो पण तर इतकं भारी निर्णय घेतला ना, म्हणजे आज काही चूक नसताना आज ते लोक म्हणजे यात्रेकरू भाविक काही असेल ते फिरण्यासाठी गेले होते तिकडं. तर ते बिचारे महिलांना जोडीने फिरायला गेले आणि एकट्या घरी आल्या. आज त्यांचा जीव आत्मा काय म्हणत असेल त्यांचा आत्मा. आणि या आतंकवाद्यांनी एवढा मोठा हल्ला केला, त्यांच्यावर विचारपूस करून मारलं त्यांनी. तर त्या बायांचा काय जीव म्हणत असेल. अहो, त्याच्यात काही होते वयस्कर, पण काही म्हणजे एकदम 25-28 वर्षाचे मुलं होते ते. तर त्यांचे नेटकेच लग्न झालेले होते. अहो, एका मुलीचं तर तो नरवाल, विनय नरवाल काय त्याचं नाव, तो तर म्हणजे 6 दिवसाचं लग्न झालेलं होतं त्याचं. फक्त 6 दिवस झाले ते लग्न होऊन त्याचंवालं. आज काय त्याच्या आईबापाची काय अपेक्षा असेल, किंवा त्या मुलीच्या आईबापाची काय अपेक्षा असेल. किती त्यांचा आनंद का आपल्या मुलाचं आत्ताच लग्न झालं, आपला मुलगा फिरायला गेला. किंवा त्या मुलीला कळत नाही, मुलीच्या घरच्यांना वाटत असेल आपली मुलगीला लगेच फिरायला नेलं, किती चांगलं झालं, असं तसं. किती त्यांनी स्वप्न पाहिले असतील, किंवा फिरायला जाणाऱ्यांनी किती स्वप्न पाहिले असतील. आणि आज त्यांना त्या जोडीने गेले आणि एकटे आले, म्हणजे आज त्यांचा जीव आत्मा काय म्हणत असेल. तर इतकं काही त्या मोदींनी निर्णय घेतला, इतकं काही म्हणजे त्यांनी नाव पण इतकं भारी ठेवलं. सगळ्यात गोष्ट अशी चांगली की का त्यांनी असं नाव ठेवलं, ऑपरेशन शेंदूर. म्हणजे मी ज्या वेळेस ते बातम्यांमध्ये ऐकलं, तर मी घरामध्ये बोलली का पा मोदींनी त्या युद्धाचं नाव काय ठेवलं, ऑपरेशन शेंदूर. तर शेंदूर म्हणजे महिलांचं कुंकू. तर माझे घरचे मला हसायला लागले सगळे. म्हणे काही पण बोलती म्हणे, हिला काही कळत नाही, काही नाही म्हणे, काही बी बोलती म्हणे. तर म्हटलं अहो तुम्ही नीट ऐका. शेंदूर, ऑपरेशन शेंदूर म्हणजे हे कुंकूचे. कसं का त्या महिलांचं जे कुंकू गेलं, त्या महिला एकट्या घरी आल्या आणि ते जोडीने गेलेले होते आणि त्यांचं कुंकू गेलं. तर मोदींनी किती भारी डोकं लावलं, ऑपरेशन शेंदूर नाव त्या युद्धाला ठेवलं. तर मला घरातले खूप हसले. माझ्या घरातले पण हा व्हिडिओ बघतील, त्यांना पण कळल का आपण हिला हसत होतो, ही येडीला काही कळत नाही, काही बी बोलती. पण मी लगेच ओळखलं का ऑपरेशन शेंदूर म्हणजे काय. आपल्या कुंकाचंच त्यांनी मोदींनी असं नाव ठेवलं. तर किती डोकं लावलं, किती त्या मोदीला म्हणजे किती त्या मोदीचं किती डोकं चालतं. कसं नाव ठेवलं, काय ठेवलं, कसं युद्ध लढवायचं, कसं करायचं. आज म्हणजे जो आत्तापर्यंत जो मोदीने निर्णय घेतला ना, म्हणजे आजचाच घेतला असं काही नाही निर्णय. इथून मागं पण मोदीने भरपूर निर्णय रातोरात घेतले, रातोरात सगळं काही केलं. तर खूप म्हणजे खरंच त्या मोदीला माझ्यापासून तर खूप मोठा हे मोदीला. तर खरंच म्हणजे आज किती मोठा निर्णय घेतला होता त्या मोदीने. आणि नाव पहिली पाहते ना, मला त्या नावाचंच आहे ना डायरेक्ट म्हणजे माझ्या अंगाला काटा येतोय. मोदींनी त्या युद्धाला नाव कसं ठेवलं, ऑपरेशन शेंदूर. म्हणजे बघा आपल्या कुंकाचा किती मान ठेवला मोदींनी. आणि लोक मोदीला तेव्हा बोलायचे रामाचं मंदिराचे उद्घाटन करायचं, तर तेव्हा म्हणायचे तो एकटा आहे आणि तो त्याची बायको आहे का, आणि त्याला पूजाला बसवत्या आणि त्याला असं त्याला तसं. अरे त्याच्यासारखी तर निर्णय घेणारा एक पण पंतप्रधान अजून जन्माला आलेला नाही आहे आणि येणार पण नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. जे आत्तापर्यंत जे पंतप्रधान आले ना जन्माला, ते सगळे राजकारणीच आले. त्यांच्या राजकारणापुरते आले, कमवायपुरते आले आणि गेले.
पण या मोदींनी स्वतःसाठी काही करत नाही, तो सगळं काही करतो तो पब्लिकसाठी करतो, खूप चांगला निर्णय घेतो. तर असंच निर्णय घेत राहा मोदी साहेब, असंच म्हणजे असंच प्रजाला सांभाळा, असंच सगळ्या प्रजाची तुमच्यावर भार आहे, सगळ्या प्रजेचं तुम्हालाच काळजी आहे आणि तुम्ही त्यांची काळजी पण मनापासून घेतली, सगळ्यांची प्रत्येक गोष्टीला काळजी घेता. तर खूप खूप धन्यवाद मोदी, मी तर खूप मनापासून धन्यवाद म्हणते आहे. कारण तुम्ही त्या युद्धाला इतकं भारी नाव ठेवलं ना, तर खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं. प्रत्येक महिलाला मी बघते, आता यूट्यूबवर बघते, इंस्टावर बघते, टी व्हीवर बघते, प्रत्येक महिलांना आनंद झालेला आहे का मोदींनी खूप छान नाव ठेवलं, खूप छान नाव ठेवलं. ज्यावेळेस मला कधी कधी बातम्या पाहते ना मी टी व्हीवर, तर मला त्या बातम्यांचा उल्लेख कळत नाही. तर मी घरच्यांना 4-4 वेळेस विचारते ना, तर ते मला म्हणतात तुझं काम करून घे जाय, तुला कळत नाही तर. पण जेव्हा ते मोदीचं ते मी टी व्हीवर बघितलं ना, ऑपरेशन सिंदूर, मला लगेच ओळखायला आलं का बरोबर कुंकाचं नाव ठेवलं आहे. तर मी घरच्यांना बोलली तर घरचे मला हसायला लागले, म्हणे काय तुझं काय चालली बडबड रिकामी, म्हणे कशाचं ऑपरेशन सिंदूर, म्हणे जाय तुझं काम पाय मला, म्हणे. मग आता त्यांना मी म्हणते, बघा मी म्हणत होते ना तुम्हाला का हे नाव मोदींनीच ठेवलं आहे ऑपरेशन सिंदूर म्हणून. तर हसू राहिले, मग हसायला लागले फक्त, नाही तर मला सगळ्यांनी येड्यात काढलं होतं आधी पहिले घरात. तर खरंच मोदींनी मस्त नाव ठेवलं आणि कमाल तेवढी करून दाखवली मोदींनी, तेवढी सगळ्यांचं. म्हणजे आज ती विनय नरवालची जी बायको आहे ना, ती मुलगी आहे ना, ती सुद्धा इतकी खुश झाली. ती म्हणती जाऊ द्या माझं कुंकू गेलं, माझ्या अजून असतील बहिणी मोठ्या छोट्या, त्यांचं पण कुंकू गेलं, पण मोदी साहेबांनी खूप छान नाव ठेवलं आणि मोदी साहेबांनी त्याचं कार्य पूर्ण केलं. आणि ते नालायक ते लोक, ते आतंकवादी तिकडून म्हणायचे ना तुमच्या मोदीला सांगा, तुमच्या मोदीला सांगा, तर खरंच मोदींनी पण ऐकलं आणि ते कार्य पार पाडलं. खूप खूप धन्यवाद मोदी साहेब, खूप म्हणजे खूप मनापासून धन्यवाद. असंच धडा शिकवत राहा, जो चुकल त्याला असंच धडा शिकवत राहा इथून पुढं प्रत्येकाला. म्हणजे कोणीही चुको, आपल्या महाराष्ट्रातला चुको, आपल्या भारतातला चुको, कोणीही चुको, त्याला असाच धडा शिकवायला पाहिजे. आपल्या इकडं बी काही नराधम खूप आहे, असे लहान मुलींचे बलात्कार करता, 7 वर्षाच्या 5 वर्षाच्या, अशा नराधमांना सुद्धा जागेवर फाशी द्यायला पाहिजे. अशा नराधमांना सुद्धा ठेवायला नाही पाहिजे, त्यांना जेलपर्यंत न्यायला नाही पाहिजे, त्यांना असं जागेवर गोळी मारून मारायला पाहिजे. खरंच एवढी मात्र मोदी साहेब तुम्ही खरंच काळजी घ्या. एवढंच राहिलं आता फक्त, जो अशी चूक करेल ना तर त्याला जागेवर मारा, फक्त एवढीच आता चूक राहिली, एवढीच इच्छा राहिली तुमच्याकडून, बाकी दुसरं काहीच नाही. आता जो अशी चूक करेल ना इथून पुढं, वैशी बलात्कारची म्हणा, मोठे मोठे वयस्कर निम्म्या वयाचे वयस्कर माणसं ते 7-7, 8-8 वर्षाच्या मुलींना बदनाम करत्या किंवा त्यांचा बलात्कार करत्या, तर त्यांना असं जागेवर फाशी द्या, जागेवरती बी पब्लिक समोर त्यांना गोळ्या घाला. म्हणजे तुमचं कार्य पार पाडलं आम्ही खरंच समजू का खरंच मोदी साहेब हेच काम करता. हे मुख्यमंत्री झालं, हे उपमुख्यमंत्री झालं, हे आमदार खासदार, हे काही कामाचे नाही. हे फक्त त्यांना पण हा म्हणत्या, आपल्याला पण हा म्हणत्या, सगळं त्यांचं फक्त राजकारण करत राहते. ते आपलं काही काम नाही करत, ते फक्त त्यांना असं वाटतं हे पण आपल्याला मत द्यात्या आणि ते पण आपल्याला मत द्यात्या. समोर जो जाईल ना त्याच्यासारखं बोलत्या, त्याला हा म्हणत्या, काढून द्यात्या. पण ते काही स्वतः निर्णय असा घेती नाही का, म्हणती नाही का यानं असं केलं मग याला मारा म्हणून, असं कोणीच म्हणत नाही. तर याचा खरंच निर्णय मोदी साहेब तुम्ही घ्या, तर हे असे नराधम परत असे पैदाच नाही झाले पाहिजे. आणि असं जर तुम्ही जागेवर फाशी दिली, गोळी जर मारली ना, तर हे असे नराधम परत कधी ऐकायला येणार नाही तुम्हाला का त्यांनी इथं बलात्कार केला का तिथं बलात्कार केला, का इथं महिलांची छळ केली का तिथं महिलांची छळ केली, खरंच ऐकायला येणार नाही. रामकृष्ण हरी. बघा कसा वाटला माझा व्हिडिओ, नक्कीच कमेंट करून सांगा.